राज्यसभा निवडणुकीचा अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे, पण शेवटच्या दिवसाचा आता काही काळ राहिलेला आहे, पण अद्यापही एकनाथ शिंदे यांची शिवसेनेचं अद्यापही नाव घोषित झालेलं नाही आहे. आपल्यासोबत एकनाथ शिंदे गटाच्या नेत्या आहेत, आपण त्यांच्याशी ताई, अद्यापही एकनाथ शिंदे गटाचं नाव हे जाहीर झालेलं नाही, काय सांगा? शिवसेनेचं नाव लवकरच जाहीर होईल आणि नक्कीच आता काहीच तास राहिलेले आहे. 3 वाजेच्या आत फॉर्म भरायचा आहे आणि माननीय एकनाथजी शिंदे आमचे मुख्य नेते लवकरच त्याबद्दल भाष्य करतील किंवा ज्यांना कोणाला उमेदवारी त्यांनी दिलेली असेल ते येऊन फॉर्म भरतील. मनीषा, एवढा वेळ का लागतोय? पण अद्यापही काही तास उरलेत, आता 3 वाजेपर्यंतची वेळ आहे आणि अद्यापही नाव घोषित नाही. काही नावामध्ये बदल झाली आहे? नाही, मला असं वाटतं असं काही नाही आहे. पक्षप्रमुख त्यांचा वेळ घ्यायचा त्यांना पूर्ण अधिकार आहे आणि तो जे निर्णय ते घेतील तो नक्कीच त्यांनी सर्व बाजूनी विचार करून घेतलेला असेल. त्यामुळे आपण थांबूया. या ठिकाणी 2 उमेदवार देणार असं समजलं जात आहे आणि जो महाविकास आघाडीचा हे आहे, जो कॅन्डिडेट आहे, त्याला या ठिकाणी पाडण्याचं डाव वाटतं. बघा आता काय डावपेच ठरतायत आणि काय हे आमचे वरिष्ठ नेते जे आहेत तिन्ही पक्षाचे ते ठरवतील किंवा कशा पद्धतीचं त्यामध्ये एक पावलं उचलायची. मला असं वाटतं आता काहीच तास राहिले, आपल्याला थोड्याच वेळात सगळं स्पष्ट होईल. डायरेक्टली विचारतोय, ही निवड बिनविरोध होईल की लढत होईल? आता चिन्ह असे दिसत आहेत बिनविरोध व्हायची, पण आज फॉर्म भरल्यानंतरच सगळं समजेल. तरी पण या ठिकाणी महाविकास आघाडीकडून एक नाव देण्यात आलेलं शरद पवार यांच्यामध्ये आधीपासूनच अलबिले या ठिकाणी दिसून आलेलं आहे. काय वाटतं, मतं फुटतील जर तुम्ही जास्त उमेदवार दिला? बघा, महाविकास आघाडीचं बोलायचं झालं तर त्यांच्यात गेल्या 3 वर्ष कधीच चांगलं नव्हतं आणि ते एकमेकांचे उमेदवार पाडण्याचीच कामं ते करत होते किंवा त्यांचे एकमेकांचे इगो क्लॅशेस एवढे होते. आपण पाहिलं की ज्या पद्धतीने संजय राऊत देखील आदित्य ठाकरे यांच्या काही गोष्टींवर नाराज असतात, काय असतात आणि पक्षांतर्गतसुद्धा आणि त्यांच्या तिघांमध्ये पण आपापसात बरेच मतभेद आहेत. ते आता आपल्याला अनेक वेळा दिसलेले आहेत. या राज्यसभेसाठी लाडकी बहिणीचं देखील कुठल्याही लाडक्या बहिणीचं नाव आलं तरी आम्हाला आनंदच आहे. पण लाडकी एक बहीण येते म्हणजे 2 नावापैकी नाही, बघा असू शकतं ना. आता बघा, शिवसेनेमध्ये महिला पुरुषाचा काही भेदभाव केला जात नाही. बघा, मी जेव्हा पहिल्यांदा आमदार झाले तेव्हा 2 जागा होत्या, एक महिलेला दिली, एका पुरुषाला दिली. त्यामुळे शिवसेनेत अशा पद्धतीची विचारसरणी कधीच नव्हती आणि तेच माननीय एकनाथजी शिंदे यांचे पण तेच विचार आहेत. तर या ठिकाणी व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील मोरेसह मनोज जायकर, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.